हाय फ्रेंड्स, आज आपण आहे ना उन्हाळ्यासाठी थंडगार असं रस्समची रेसिपी बघणार आहे. आता तुम्हाला हे ना ऐकून नवल वाटेल, कारण रस्सम बेसिकली आपण आहे ना गरम पितो, ते पण पावसाळ्यात किंवा थंडीत. पण नाही, आजचं जे रस्सम आहे ते स्पेशली उन्हाळ्यासाठी थंडगार आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात मिळणाऱ्या एका फळापासून म्हणजेच कैरीचं रस्सम आपण करणार आहोत. कैरी छानपैकी आहे ना मस्त भाजून घ्यायची, जसं आपण भरतासाठी वांगं भाजतो ना, एक्झॅक्टली त्या पद्धतीने काळी कुट्ट अशी भाजून घ्यायची. गार झाल्यावर त्याचं साल काढायचं आणि चिरून घ्यायची. त्यानंतर त्यात चिरल्यावर आपल्याला आहे ना बी मिळते, ती बी टाकून द्यायची. आणि त्यानंतर चिरलेली कैरी, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं पाणी, हे सगळं ना मिक्सरमध्ये टाकून त्याची फाईन पेस्ट करायची. आता आपल्याला ना एक ह्याच्यासाठी पावडर लागणार आहे, जिरे आणि मिऱ्याची. 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मिरे. ह्याची आहे ना भरड काढून घ्यायची, म्हणजे काय तर कोर्स पावडर करून घ्यायची आणि बाजूला ठेवायची. त्यानंतर आपण आहे ना एका कढईमध्ये छानपैकी रस्सम तयार करणार आहे, फोडणी देणार आहे. आता फोडणीसाठी आपण आहे ना तेल, जिरे, हळद, हिंग, लाल सुक्या मिरच्या, त्यानंतर फ्रेश कढीपत्ता हे घालून घ्यायचं. त्यानंतर आपण जी कैरीची पेस्ट केली होती ती घालायची आणि छानपैकी आहे ना मिक्स करून घ्यायची. त्यात मग चवीप्रमाणे मीठ, आणि कैरी आहे त्यामुळे आंबटपणा असतो, त्याला बॅलन्स करण्यासाठी थोडासा गूळ घालायचा. आणि आपलं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे रस्सम पावडर. इथे मी जी रस्सम पावडर यूज केली ती ब्रॅह्मिन्स कंपनीची आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे काय पेड प्रमोशन किंवा नुसतं प्रमोशन नाही आहे, पण पर्सनली मला त्याचा फ्लेवर आवडतो म्हणून मी शेअर करते आहे. सो तुम्हाला मागवायचं असेल घर बसल्या तर तुम्ही मागवू शकता. त्यानंतर ह्याच्यात 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं आणि भरपूर पातळ करायचं, आणि रस्सम गार झाल्यावर अहळतं म्हणजे घट्ट होतं. त्यानंतर उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर रेसिपीज उन्हाळ्याच्या आहेत, नक्की चेक करा. थँक्यू.